नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील तांबेकर. फ्युचर फॉर एज्युकेशनच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पझल आणि सिटिंग अरेंजमेंटमधला नेक्स्ट पार्ट घेत आहोत. जवळपास याच्या अगोदर मी 7 ते 10 लेक्चर्स घेतलेले आहेत पझल आणि सिटिंग अरेंजमेंटवर. त्याच्या लिंक मी तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये देईल. प्लीज एकदा तुम्ही त्या बघून घ्या. सुरू करूया आजचा टाईप लिनियर सिटिंग अरेंजमेंट बोथ साइड फेसिंग, म्हणजे एका सरळ रेषेमध्ये दोन्ही बाजूला तोंड करून बसणाऱ्या व्यक्ती. फर्स्ट टाईप आपण घेऊया. बघा, जरा तुम्हाला लिनियर जर येत असेल तर एकदा फक्त पॉज करा, तुम्ही स्वतः ट्राय करा, जमतं का बघा. जमलं तर चांगली गोष्ट आहे, नाही जमलं तर मी आहेच तुम्हाला समजावून देण्यासाठी. बघा जमतं का. ठीक आहे, प्रयत्न केला असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही केला तरी काही हरकत नाही, मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. तर काय दिलं यामध्ये, तर यामध्ये दिलेलं आहे 7 व्यक्ती. 7 व्यक्ती म्हणजे PQRS JKL एका सरळ रांगेत बसले आहेत. सरळ रांगेत बसले आहेत. त्यापैकी काही उत्तर दिशेकडे तोंड करून बसले आहेत, तर काही दक्षिण दिशेकडे तोंड करून बसले आहेत. एकाच दिशेला तोंड करणाऱ्या 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र बसत नाहीत. या वाक्याचा आपण नंतर बघूया. फक्त अगोदर जे आहे 7 व्यक्ती मला दाखवायचे. आता ह्या ज्या 7 व्यक्तीमधल्या काही जण उत्तरेकडे तोंड करून आणि काही जण दक्षिणेकडे तोंड करून. उत्तर दिशा आपण ही कन्व्हेन्शन आपला हा घेतो आणि दक्षिण दिशा आपण ही घेतो. सो 7 व्यक्ती मी दाखवणार. 7 व्यक्ती इथं मी दाखवतो. आता यामध्ये बघा, डायरेक्शन मला कोणाचीच माहित नाहीये. किती जण उत्तरेला तोंड करून आहेत, किती जण दक्षिणेला तोंड करून आहेत, हे देखील मला माहित नाही. काही हरकत नाही, मी फक्त 7 व्यक्ती दाखवतो. 4, 5, 6 आणि 7. 7 व्यक्ती मी दाखवले. आता या पुढचं एक वाक्य बघा. एकाच दिशेला तोंड करणाऱ्या 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र बसत नाहीत. एकाच दिशेला तोंड करणाऱ्या 2 पेक्षा जास्त व्यक्ती, एकाच दिशेला म्हणजे एकतर उत्तरेला किंवा दक्षिणेला. एकाच दिशेला तोंड करणाऱ्या 2 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र बसू शकत नाहीत. 2 पेक्षा एकत्र बसू शकत नाहीत, 2 तर बसू शकतात, पण 3 अशा चालणार नाहीत. तिन्ही पण या ठिकाणी बघू शकता तुम्ही उत्तर दिशेला तोंड करून आहेत, असं चालणार नाही. 2 चालतील, 1 चालेल, 1 तर ऑब्व्हियसली काय प्रॉब्लेम नाही येणार, पण 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 व्यक्ती चालणार नाही. आता या ठिकाणी सॉल्व्ह करायला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला क्ल्यू तुम्हाला इथं मिळाला दिलेला आहे. इथून ऍक्च्युली ही अगोदर आपण मांडणी करून घेतली, आता इथून आपले क्ल्यू सुरू होणार. पहिलं सेंटेन्स रीड करा. पहिला क्ल्यू, एल हे पीच्या उजवीकडे 5व्या स्थानावर बसले आहे. एल हे पीच्या उजवीकडे 5व्या स्थानावर बसले आहे. आता बघा, एक जनरल, आतापर्यंत मी एवढे जर अगोदरचे सेशन तुम्ही बघितलं असाल तर आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं पाहिजे होतं, एल हे पीच्या उजवीकडे असं जर असेल, पी सपोज नॉर्थला तोंड करून आहे, एल हे पीच्या उजवीकडे कितवा 5व्या स्थानावर, याचा अर्थ काय, 1 2 3 4 5 म्हणजे यांच्यामध्ये 4 व्यक्ती असणार. 4 व्यक्ती असणार आहेत. एल पी आणि एल हे 2 मिळून टोटल 6 व्यक्ती, 6 जागा आपल्याला अशा पी पासून एल पर्यंत 6 जागा आपल्याला लागतील पी पासून एल पर्यंत बसवण्यासाठी, या व्यक्तींना बसवण्यासाठी. बरोबर, आपल्याजवळ टोटल जागा आहेत 7. आता 7 जर जागा असतील 5व्या स्थानावर, एल हे पीच्या 5व्या स्थानावर जर असेल तर याच्या पॉसिबिलिटी किती येणार, आपल्याजवळ किती आहेत जागा, 7 आहेत, आणि एल ह्या टोटल 5 जागा झाल्या, 6 झाल्या, 6 7 2 पॉसिबिलिटी येणार. आता हे तुम्हाला सांगून समजणार नाही, मी तुम्हाला करून दाखवतो. समजलं तर चांगली गोष्ट आहे, याचा उपयोग तुम्हाला निश्चित होईल. तर पीचं आपल्याला तोंड माहित नाही. आता पुढचं वाक्य देखील महत्वाचं आहे बघा. एल कोपऱ्यावर बसलेला नाही, हे देखील महत्वाचं आहे.
यल कोपऱ्यावर बसलेला नाही. आता मी तुम्हाला सांगितलं की पी नॉर्थला आहे, पी साऊथला देखील असू शकतो. पी साऊथला असला तर यल हा या बाजूला असणार. कळलं ना? तर हे वाक्य मी कसं टाकणार? तर पहिली गोष्ट मी पी ला या कोपऱ्यावर घेतो. पी ला जर मी या कोपऱ्यावर घेतलं तर बघा कसं होईल. पी ला जर मी या कोपऱ्यावर घेतलं तर पीच्या उजवीकडे 5व्या स्थानावर यल, 1 2 3 4 5 5व्या स्थानावर यल आहे. आणि मी मगाशी सांगितलं होतं याच्या दोन पॉसिबिलिटी येतील, कारण जर मी पी इथं घेतला तर यल इथं घेतला असता. आता यासाठी मला पी ला नॉर्थला तोंड करून दाखवावं लागेल, कारण पीच्या मला उजवीकडे दाखवायचं आहे. बरोबर, पीच्या मला उजवीकडे दाखवायचं आहे. सो पी इथं ठेवल्यामुळं यल इथं आला. पी मी इथं ठेवू शकत नाही, पी इथं ठेवू शकत नाही, इथं ठेवू शकत नाही, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. आता ही एकच पॉसिबिलिटी आहे का? ही एक पॉसिबिलिटी कधी येणार? जर पी नॉर्थला तोंड करून असेल तर. पी साऊथला म्हणजे दक्षिणेला तोंड करून असेल तर कसं होणार? तर याची दुसरी पॉसिबिलिटी येणार, पी इथं आणि यल इथं येणार. बघा, काढून दाखवतो मी तुम्हाला. दुसरी पॉसिबिलिटी इथं मी काढून दाखवतो. दुसरी शक्यता, मी पी इथं घेतला, पी साऊथ फेसिंग केला, 1 2 3 4 5 यल हा इथं आला. बरोबर, कारण पी ची मला दिशा माहित नाहीये. पी हा उत्तरेकडे तोंड करून आहे की दक्षिणेकडे तोंड करून आहे हे मला माहित नाही. म्हणून मी एकदा पीला उत्तरेला तोंड करून घेतलं, एकदा पीला मी दक्षिणेला घेतलं. यल हा कडेला नाही, त्यामुळे ही देखील दक्षिणेला असणारी ही एकच पॉसिबिलिटी येणार. कारण मी जर पी इथं ठेवला तर यल इथं आला असता, जे शक्य नाहीये. पी इथं ठेवला तर इकडे यलला जागा शिल्लक राहिली नसती. पीच्या उजवीकडे 1 2 3 4 5 यल मी दाखवला, म्हणजे मला सुरुवातीलाच दोन शक्यता मिळाल्या, दोन पॉसिबिलिटी मिळाल्या. ही माझी केस 1 मी म्हणेन आणि ही माझी केस 2. पुढचं वाक्य घेऊया. हे सुरुवातच करणं महत्वाचं होतं, बाकी सोपं आहे. के हे यलच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसले आहे. के हे यलच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर. यलच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर, इकडे तर नाही पॉसिबल. आता या बाजूलाच येणार. या बाजूला पहिलं स्थान, दुसरं स्थान के इथं येणार. आणि के हे काय सांगितलेलं आहे बघा, यलच्या उजवीकडे आहे. यलच्या उजवीकडे असेल तर यलचं तोंड कुठे असणार आहे? थोडंसं इमॅजिन करायला पाहिजे. यलचं तोंड यलच्या उजवीकडे दाखवायचं असेल तर नॉर्थला केलं तर डावीकडे होणार ही बाजू, म्हणजे ही साऊथला असणार. म्हणजे यल हा तुमचा साऊथ फेसिंग दक्षिणेला तोंड करून आहे. मग याचा हा लेफ्ट हँड होणार, हा राईट हँड होणार. या बाजूला उजवीकडे के हा तुमचा दुसरा झाला. यलच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर के. सिमिलरली इथं देखील बघा, यलच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर के दाखवण्यासाठी मला इथं यल नॉर्थ फेसिंग दाखवावं लागेल आणि याच्या पहिला दुसरा के मला इथं घ्यावा लागेल. लक्षात आलं? मी अगोदर काही अज्युम करत नाही आहे बघा, यलची डायरेक्शन काय असेल ती. या वाक्यावरून मी ठरवलेलं आहे की यलची दिशा कुठल्या बाजूला आहे, उत्तरेला आहे की दक्षिणेला आहे. समजलं का? नाही समजलं तर प्लीज एकदा फक्त रिमाइंड करून बघा, तुम्हाला नक्की समजेल. पुढे जाऊया. यस हे केच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर बसले आहे. यस हे केच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर. केच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर बघूया, के इथं आहे. आता केची दिशा माहित नाही. के जर उत्तरेला तोंड करून असला तर ही उजवी बाजू झाली असती केच्या. 1 2 3 यस इथं आला असता. के जर या ठिकाणी दक्षिणेला तोंड करून असता तर 1 2 3 या ठिकाणी यस आला असता. बरोबर ना? पण या ठिकाणी ऑलरेडी पी आहे, म्हणजेच के हा तुमचा उत्तरेला तोंड करून असणार आणि केच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर यस असणार. 1 2 3 यस हा इथे येणार. समजलं का? यस हा इथे येणार. ओके. आता
पुढे जाऊया. हेच आपल्याला इथं टाकायचंय. हेच आपल्याला इथं टाकायचं आहे. यस हे केच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर. 1 2 3 या बाजूला तर मी यस घेऊ शकत नाही कारण ऑलरेडी पी आहे, म्हणून मला या बाजूला दाखवावं लागेल. 1 2 3 यस इथे घेतला. आता केच्या उजवीकडे दाखवण्यासाठी के ची दिशा कुठे ठेवणार तुम्ही? के जर तुम्ही वर दाखवलं तर के ची उजवी बाजू ही झाली. इमॅजिन करा, इकडे तोंड आहे तुमचं, ही झाली. आणि म्हणजेच के ची तुमची दिशा ही दक्षिण दिशा असणार आहे. दक्षिणेकडे तोंड करून आहे. म्हणजे ही लेफ्ट हँड आणि हा राईट हँड. उजवीकडे पहिला, दुसरा, तिसरा यस तुम्हाला मिळाला. दोन्ही केसेसमध्ये मी हे वाक्य टाकलेलं आहे. मी अज्युम करून काही चाललो नाहीये. दोन्ही केसेसमध्ये हे वाक्य टाकलं आहे. पुढे जाऊया. जे हे क्यूच्या तत्काळ डावीकडे बसले आहे. जे हे क्यूच्या तत्काळ डावीकडे. आता तत्काळ डावीकडे याचा अर्थ काय? जे हे क्यूच्या, थोडक्यात जे आणि क्यू हे एकत्र बसले असतील. जे क्यू असेल किंवा क्यू जे असेल, पण ते दोघे एकत्र आहेत हे महत्वाचं आहे. जे क्यू किंवा असं क्यू जे, पण हे महत्वाचं काय आहे? दोघे एकत्र आहेत हे महत्वाचं आहे. सो हे दोघे एकत्र तुम्हाला पहिल्या केसमध्ये इथंच तुम्ही ठेवू शकता, दुसऱ्या केसमध्ये तुम्ही इथंच ठेवू शकता क्यू जे. दुसरीकडे त्यांना जागाच नाहीये. पण नेमका कोण कुठे हे मात्र आपल्याला माहित नाही. थोडंसं आपण पुढे जाऊया. दोघेही विरुद्ध दिशेला तोंड करतात. म्हणजे काय? जर जे हा उत्तरेला तोंड करून असेल तर दोघेही एकमेकांच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे क्यू हा दक्षिणेला तोंड करून असणार आहे, किंवा उलट देखील तसंच असू शकतं. पुढे, जे हे केच्या शेजारी बसलेले नाही. हे वाक्य महत्वाचं आहे बघा. जे हे केच्या शेजारी बसलेले नाही. जे केच्या शेजारी नाही म्हणजे इथं येणार नाही, इथं येणार नाही. या डायग्राम मध्ये देखील बघा, इथं जे येणार नाही, जे इथं येणार नाही. आता मला सांगा, जेला या ठिकाणी कुठली जागा शिल्लक राहिलेली आहे? पहिल्या केसमध्ये अर्थात जे इथे येणार, आणि दुसऱ्या केसमध्ये अर्थात जे इथं येणार आहे. समजलं का? ठीक आहे, पुढे जाऊया. जे मिळालं तर आपल्याला लगेच क्यू मिळून जाईल. जे आणि क्यू शेजारी आहेत. सो जे इथं तर क्यू इथं दाखवलं. आता मला यांची दिशा देखील दाखवता येईल. दिशा दाखवण्यासाठी काय महत्वाचं आहे बघा, जे हे क्यूच्या तत्काळ डावीकडे जे बसलेला आहे. जे हा क्यूच्या तत्काळ डावीकडे दाखवायचं असेल तर क्यूची दिशा मला दाखवावी लागणार. क्यूची दिशा कुठे असणार आहे? क्यूची दिशा ही उत्तरेकडे असणार आहे. म्हणजे हा लेफ्ट हँड हा राईट हँड झाला. क्यूच्या तत्काळ लागूनच डावीकडे जे हा झाला. आणि काय म्हटले बघा, आणि दोघेही विरुद्ध दिशेला एकमेकांच्या तोंड करतात. म्हणजे क्यू जर उत्तरेला असेल तर जे तुमचा दक्षिणेला असणार आहे. समजलं का? सिमिलरली इथं देखील आपल्याला बघायचं आहे. जे हे क्यूच्या तत्काळ डावीकडे दाखवण्यासाठी क्यूची दिशा या ठिकाणी ही दक्षिण दाखवावी लागणार. म्हणजे तुमचा क्यूचा हा इकडे तोंड असेल, इमॅजिन करा, तर हा लेफ्ट हँड असणार आणि हा राईट हँड असणार. डावी बाजू असणार. क्यूच्या तत्काळ डावीकडे तत्काळ म्हणजे लागून जे हा दाखवला. आणि दोघांची दिशा काय आहे? एकमेकांच्या विरुद्ध आहे. सो क्यू तुमचा साऊथ, सो जे तुमचा नॉर्थ हा असणार आहे. समजलं का? समजलं? गुड. नाही समजलं तर प्लीज थोडंसं तुम्ही एकदा सारखं रिवाइंड करून बघा, नक्की तुम्हाला समजेल. अवघड असं काही नाही. पुढे जाऊया. आता एकच व्यक्ती राहिलेली आहे. कोण राहिलेली आहे? 7 व्यक्ती. पी क्यू आर एस. पी झाला, क्यू झाला, आर दाखवायचा राहिला. आर हा इथे येणार, बरोबर ना? एकच व्यक्ती राहिलेला आहे. याच्यामध्ये देखील आर हा शिल्लक आहे, तो इथे येणार. आता अजून एक वाक्य वापरायचं राहिले. आर आणि यस विरुद्ध दिशेला तोंड करतात. आर दक्षिणेकडे तोंड करतो. आर आणि यस एकमेकांच्या विरुद्ध दिशेला. आर दक्षिणेकडे. आर आणि यस एकमेकांच्या विरुद्ध दिशेला. सो यस उत्तरेला या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता एक वाक्य वापरायचं राहिलेलं आहे. ते वापरलं की तुम्हाला या दोघांमधली एक पॉसिबिलिटी कॅन्सल होऊन जाईल. आर दक्षिणेकडे आपण दाखवलं, इकडे दाखवलं,
उत्तरेकडे यस असणार आहे. तर आता कुठलं वाक्य वापरायचं राहिलंय, तर जे केच्या तत्काळ डावीकडे आणि दोघेही विरुद्ध दिशेला तोंड करतात. जे हे केच्या शेजारी बसलेले नाही. जे हे केच्या शेजारी बसले नाही दाखवलं. आर आणि यस विरुद्ध दिशेला तोंड करतात. आर आणि यस विरुद्ध दिशेला तोंड करतात. बघूया आर आणि यस विरुद्ध दिशेला तोंड करतात का. पहिल्या ह्याच्यामध्ये आर साऊथला, यस नॉर्थला. दुसऱ्या ह्याच्यामध्ये आर साऊथला, यस नॉर्थला, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेतच की. त्यानंतर आर दक्षिणेकडे तोंड करतो. आर दक्षिणेकडे इथं देखील घेतलेलं आहे. एक वाक्य वापरायचं राहिलेलं आहे. कुठलं वापरायचं राहिलं, तर सुरुवातीला जी माहिती आपण दिली होती, ही एकाच दिशेला तोंड करणाऱ्या दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र बसत नाहीत, हे वाक्य आपण वापरल्याशिवाय तुम्हाला उत्तर मिळणार नाही. सो एक लक्षात ठेवा, पझल आणि सिटिंग अरेंजमेंट मध्ये तुम्हाला दिलेली सगळी वाक्य वापरावी लागतात. जोपर्यंत तुम्ही सगळी वाक्य वापरणार नाही तोपर्यंत सुटणार नाही. जसं इथपर्यंत आलोय आपण, पण यामध्ये एक वाक्य वापरायचं राहिलंय. कोणतं? हे वाक्य, एकाच दिशेला तोंड करणाऱ्या दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र बसत नाहीत. एकाच दिशेला तोंड करणाऱ्या दोन पेक्षा जास्त व्यक्ती. सपोज उत्तरेला दोन व्यक्ती एकाच दिशेला तोंड करणाऱ्या ह्या शेजारी बसल्या. तिसरी व्यक्ती ही उत्तरेला तोंड करून असणार का? नसणार, कारण दोन पेक्षा जास्त व्यक्ती झाली ना, तिसरा कंपल्सरी साऊथला असणार आहे. आता याचा उपयोग तुम्हाला यामधली एक पॉसिबिलिटी कॅन्सल करण्यासाठी होणार आहे. कुठली कॅन्सल होणार? थोडंसं तुम्हीच बघा आणि मला सांगा. तर यामध्ये आपण चेक करूया. उत्तरेला दक्षिणेला, उत्तरेला उत्तरेला दक्षिणेला दोघं चालू शकतात. उत्तरेला दोघं दक्षिणेला चालतील, हा उत्तरेला आहे, नो प्रॉब्लेम. इथं बघा, उत्तरेला दोघं उत्तरेला, दक्षिणेला दोन चालतील. तिसरा चालेल का? हा बघा, हा तुमचा आहे उत्तरेला, हा उत्तरेला आणि हा देखील उत्तरेला आहे ना. दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकाच दिशेला तोंड करून एकत्र बसत नाहीत म्हटले ना, म्हणजे ही आपली शक्यता कॅन्सल होणार. ही पॉसिबिलिटी केस 2 आपली कॅन्सल होणार. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. लक्षात आलं का? सो यामध्ये सिंपल आहे बघा, तुम्हाला सगळी वाक्य वापरावी लागतील. जोपर्यंत तुम्ही सगळी वाक्य वापरणार नाहीत तोपर्यंत हे तुम्हाला सुटणार नाही. तर आता याच्यावरचे काही प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न, किती व्यक्ती उत्तर दिशेकडे तोंड करून आहेत? किती व्यक्ती उत्तरेला तोंड करून आहेत? पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. 1 2 3 4, 4 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून आहेत. प्रश्न 2, जे आणि आर यांच्यामध्ये किती व्यक्ती बसल्या आहेत? जे आणि आर यांच्यामध्ये, जे इथं आहे, आर इथं आहे, तुम्हीच बघा किती व्यक्ती आहेत? 2 व्यक्ती आहेत जे आणि आर मध्ये. खालीलपैकी कोण केच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसले आहे? तुम्ही बघा, केच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर. के उत्तरेला तोंड करून आहे, लेफ्ट राईट. डावीकडे तिसऱ्या स्थानावर 1 2 3 कोण बसला आहे? पी हा बसला आहे. समजलं का? अवघड असं नाही आहे, सोपं आहे. पुढचा नक्की तुम्हाला जमेल. थोडंसं तुम्ही पॉज करा, स्क्रीनशॉट घ्या वाटल्यास आणि स्वतः प्रयत्न करा. जमतंय का चेक करा. जमलं तर चांगली गोष्ट आहे, नाही जमलं तरी चांगली गोष्ट आहे. थोडा मी तुम्हाला वेळ देतो, प्रयत्न करा. सो आय होप तुम्ही प्रयत्न केला असेल तर चांगली गोष्ट आहे. नाही केला तर डोंट वरी, मी आहे इथंच. सो पहिल्यांदा आपण मांडणी करून घेऊया. 6 व्यक्ती एका रांगेत बसले आहेत. त्यापैकी काही उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत तर काही दक्षिणेकडे तोंड करून बसले आहेत. सो हे जे आहे, ही सुरुवातीची माहिती आपल्याला मांडणी करण्यासाठी उपयोगी पडणार आहे.
सो पहिल्यांदा आपण डायग्राम ड्रॉ करूया. डायग्राम कशी काढणार? 6 व्यक्ती आहेत, 6 व्यक्ती मी दाखवतो. दिशा मला माहित नाही, सो डोंट वरी. आणि महत्त्वाचं म्हणजे प्लीज जरा तुम्हाला जर लेक्चर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. कारण सगळं जे रिझनिंग आहे हे आम्ही फ्रीमध्ये घेणार आहोत. ऑलरेडी मॅथ्सचे बरेचसे लेक्चर आपण फ्रीमध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्हाला हे देखील सगळे लेक्चर फ्रीमध्ये मिळून जातील. तर आपण सॉल्व करायला सुरुवात करूया. जे हा रांगेच्या एका टोकापासून दुसऱ्या स्थानावर बसला आहे. जे हा रांगेच्या एका टोकापासून, हे वाक्य, दुसऱ्या स्थानावर बसला आहे. 2 टोक आहेत, कोपरे, थोडक्यात टोक म्हणजे कोपरे. तर जे हा कोपऱ्यापासून दुसरा, पहिला दुसरा किंवा पहिला दुसरा, म्हणजे इथं सुरुवातच 2 शक्यतांपासून होते. म्हणून मी या 2 शक्यतांसाठी 2 डायग्राम मी ड्रॉ करणार आहे. तुम्हाला डायग्राम ड्रॉ करावे लागतील. याला कुठलाही शॉर्टकट नाही किंवा मी असं ॲज्युम करून सॉल्व करू शकत नाही की हा इकडेच आहे म्हणून. महत्त्वाचं आहे. ओके. सो जे हा रांगेच्या एका टोकापासून दुसऱ्या स्थानावर, 1 2. सो जे इथं दाखवला मी, 1 2 जे मी इथं दाखवलं. पुढे जाऊया. पी हा जेच्या उजवीकडे पी हा जेच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. पी जेच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर. जेच्या उजवीकडे तर या बाजूला तर जाऊ शकत नाही, दिशा तर मला जेची माहित नाहीये, पण तिसरं स्थान माहित आहे ना. 1 2 3 म्हणजे पी इथे येणार. जेच्या कुठल्या बाजूला आहे? पी हा जेच्या उजवीकडे आहे ना, उजवीकडे. जेच्या उजवीकडे म्हणजे जेची दिशा काय असणार? उत्तर दिशा असणार. उत्तर दिशा असेल तर हा लेफ्ट आणि हा राईट, उजवी दिशा. बरोबर ना? सिमिलरली इकडे देखील बघा, या बाजूला तर शक्य नाही. पहिला दुसरा तिसरा, पी हा इथे येणार आणि पी जेच्या उजवीकडे असल्यामुळं ह्याची दिशा दक्षिण दिशा असणार. दक्षिण दिशा असेल तर हा लेफ्ट आणि हा राईट होतो. उजवीकडे तिसरा आला. ठीक आहे, हे वाक्य झालं. आर हा पी आणि झेडचा तत्काळ शेजारी नाही. आर हा पी आणि झेडचा, पी आपल्या समोर आहे, आर इथं या ठिकाणी येणार नाही आणि या ठिकाणी देखील येणार नाही. आर या ठिकाणी येणार नाही, तत्काळ शेजारी इथं, आणि आर इथं येणार नाही. म्हणजे आरला दोन्ही ठिकाणी तुम्हाला 2 जागा शिल्लक राहतात, ही आणि ही, ही आणि ही. पुढे जाऊया आपण. व्ही हा पीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. व्ही हा पीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर, पीच्या डावीकडे, या बाजूला तर दुसरं स्थान देऊ शकत नाही. सो पहिलं दुसरं म्हणजे मला व्ही इथं घ्यावा लागेल. आणि पीच्या उजवीकडे आहे की डावीकडे आहे? व्ही हा पीच्या डावीकडे म्हटले ना. सो पीच्या डावीकडे असेल तर पीची दिशा काय असणार? पीच्या डावीकडे म्हणजे पीची दिशा असणार आहे उत्तर. हा लेफ्ट हँड, हा राईट हँड. डावीकडे दुसरा, पहिला दुसरा. सिमिलरली इथं देखील बघा, व्ही पीच्या डावीकडे दुसरा, या बाजूला शक्य नाही, पहिला दुसरा. व्ही हा पीच्या डावीकडे म्हणजे ह्याची दिशा असणार आहे उत्तर दिशा, हा लेफ्ट हँड, हा राईट हँड. डावीकडे दुसरा आला. लक्षात आलं का मी कशी दिशा फायनल केली पीची? नाही समजलं तर प्लीज एकदा रिवाइंड करा आणि बघा. व्हीचे दोन्ही तत्काळ शेजारी विरुद्ध दिशेला तोंड करतात. व्हीचे दोन्ही तत्काळ शेजारी विरुद्ध दिशेला एकमेकांच्या तोंड करतात. व्ही इथं आहे, तत्काळ शेजारी हा आणि हा झाला. हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड करतात. जे उत्तरेला आहे सो हा शेजारी त्याचा दक्षिणेला असणार. इथं बघा, व्हीचे हे 2 शेजारी आहेत, जे दक्षिणेला आहे, सो इथला हा शेजारी उत्तरेला असणार आहे. समजलं? वाक्य सोपं होतं. पुढे जाऊया. झेडचे दोन्ही तत्काळ शेजारी एकाच दिशेला तोंड करतात. झेडचे दोन्ही शेजारी. आता या वाक्यातून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होते, झेडला 2 शेजारी आहेत. झेडला जर 2 शेजारी असतील तर ह्या केस 1 मध्ये मला सांगा झेड कुठे येणार हो?
झेडचे दोन्ही शेजारी म्हटले ना, दोन्ही तत्काळ शेजारी, दोन शेजारी आहेत झेडला, म्हणजे झेड कडेला येणार नाही, म्हणजे झेड झेड ह्या ठिकाणी येणार नाही, झेड इथं येणार नाही, मग झेडला एकच जागा राहिली, झेडला ही जागा राहिली. सो झेडचे दोन्ही तत्काळ शेजारी एकाच दिशेला तोंड करतात. पी उत्तरेला म्हणजे व्ही पण उत्तरेला. इथं देखील बघा झेडचे दोन्ही शेजारी आहेत, म्हणजे झेड इथं येणार नाही, झेड इथं येणार नाही, म्हणजेच झेड हा इथं येणार आणि दोन्ही शेजारी एकाच दिशेला तोंड करतात झेडचे. पी हा दक्षिणेला आहे, व्ही तुमचा झेडचा शेजारी दक्षिणेला असणार आहे. सो झेडचे दोन्ही तत्काळ शेजारी एकाच दिशेला तोंड करतात, हे वाक्य मी वापरलं. पुढचं वाक्य वापरूया. क्यू हा आरच्या उजवीकडे बसला आहे. क्यू हा आरच्या उजवीकडे बसलाय. उजवीकडे तत्काळ उजवीकडे वगैरे म्हटलं नाही, असू पण शकतं नसू पण शकतं. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. आर हा उत्तरेकडे तोंड करतो. आर उत्तरेकडे तोंड करतो. बघा मी इथं लिहितो बघा, आर उत्तरेकडे तोंड करतो. क्यू हा आरच्या उजवीकडे म्हणजे या दिशेला कुठेतरी आहे, बरोबर ना. क्यू हा आरच्या उजवीकडे म्हणजे इकडे आहे, कळते. सो सो मला सांगा, पहिल्या डायग्राम मध्ये आर कुठे येणार हो? पहिल्या डायग्राम मध्ये आर इथं नाही आहे, म्हणजे आर इथंच येणार आहे. आर उत्तरेला तोंड करतो, उत्तरेला मी दाखवला, आणि एकच जागा राहते, क्यू इथे येणार, उजवीकडे आलेला आहे. दुसऱ्या केसमध्ये आर इथं नाही, म्हणजे आर हा इथं येणार, आरला इथं नाही आहे, एकच राहिले ना जागा शिल्लक आरला, इथं आला. आर उत्तरेला मी दाखवला, आरला मी उत्तरेला दाखवला, तर मी याच्या उजवीकडे मी या बाजूला क्यू दाखवू शकतो का हो? नाही दाखवू शकत, म्हणजे ही पॉसिबिलिटी आपली कॅन्सल होते. दाखवू शकत नाही म्हणजे लगेच बरेच मुलं गोंधळतात, गोंधळायचं नाही, ती शक्यता कॅन्सल करायची, समजलं. सो या ठिकाणी ही शक्यता कॅन्सल झाली. आता तुम्ही बघू शकता, उत्तरेला हे झाले, दक्षिणेला उत्तरेला या क्यूची दिशा कळायची आहे. सो या ठिकाणी काय दिलंय बघा, क्यू हा झेड प्रमाणेच दिशेला तोंड करतो, झेडच्याच दिशेला तोंड करतो. क्यू आणि झेडची दिशा थोडक्यात समान आहे. क्यू आणि झेडची दिशा, झेड आहे दक्षिणेला, सो क्यू देखील येणार दक्षिणेला. अशा रीतीने या सर्व व्यक्तींची दिशा कळली, उत्तरेला कोण आहे, दक्षिणेला कोण आहे, सगळं कळलं. सगळं आपल्याला या ठिकाणी हे पझल सॉल्व्ह झालेलं आहे, समजलं का? ठीक आहे. तर आता करेक्ट आलं असेल तर कॉंग्रॅच्युलेशन, नाही आलं असेल तर चांगली गोष्ट आहे, प्रयत्न तर केला. ह्याच्यावरचे प्रश्न बघूया. पहिला प्रश्न, खालीलपैकी 4 एका विशिष्ट पद्धतीने समान आहेत म्हणून ते एक गट बनवतात. खालीलपैकी कोणता त्या गटात बसत नाही? सिंपल, गटात न बसणारा. आर व्ही, पहिला आहे आर व्ही, आर उत्तरेला आहे, व्ही उत्तरेला. व्ही पी, व्ही उत्तरेला, पी उत्तरेला. जे पी, जे उत्तरेला, पी उत्तरेला. व्ही क्यू, व्ही उत्तरेला, क्यू दक्षिणेला. जे आर, जे उत्तरेला, त्यानंतर आर उत्तरेला. सो उत्तर काय येणार? व्ही क्यू, कारण व्ही उत्तरेला आणि क्यू दक्षिणेला दिशा वेगवेगळ्या आहेत, समान दिशेला बाकीचे सगळे आहेत. दुसरा प्रश्न, क्यूची झेडच्या संदर्भात स्थिती काय आहे? झेडच्या संदर्भात म्हणजे झेड पासून, झेडच्या संदर्भात म्हणजे झेड पासून क्यू कितवा आहे, झेड पासून क्यू कितवा आहे. झेड पासून क्यू या बाजूला, ही बाजू कोणती झेडची? दक्षिणेला तोंड करून आहे ना, ही बाजू लेफ्ट आणि ही राईट. लेफ्टला पहिला दुसरा म्हणजे डावीकडे दुसरा, डावीकडे दुसरा. समजलं का? सोपं आहे, असं काय अवघड नाही. नाही समजलं तर एकदा फक्त रिवाइंड करून बघा. आणि तुम्हाला दिशा ज्ञान असलं पाहिजे, डावी बाजू आणि उजवी बाजू. खालीलपैकी कोण झेड आणि जे यांच्यामध्ये नेमके मध्ये बसले आहे? झेड आणि जे यांच्यामध्ये, झेड आणि जे मध्ये एकच बसलाय, व्ही. व्ही 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 कुठे गेला? हा व्ही. समजलं का? समजलं असेल तर चांगली गोष्ट आहे. तुम्हाला पुढचं जो आहे थोडंसं बघा, थोडंसं जरा लेंदी क्वेश्चन आहे, थोडासा लेंदी आहे. लेंदी म्हणण्यापेक्षा ही तर बघा, ही सगळीकडे कॉमन माहिती असणारच, ही सगळीकडे कॉमन माहिती, म्हणजे तुमचे क्ल्यू हे इथून सुरू होतात, लक्षात आलं. बाकी याच्यामध्ये फक्त लेंदी आहे, अवघड असं काही नाही आहे, तुम्हाला नक्की जमेल. सो तुम्ही काय करा,
हा होमवर्क म्हणून घ्या. हा तुम्ही होमवर्क म्हणून घ्या. प्रयत्न करा, नक्की तुम्हाला जमेल. थोडंसं तुम्हाला त्रास होईल, पण जेवढे तुम्ही डिफिकल्ट सॉल्व कराल ना, तेवढं तुमचं हे जे स्किल आहे हे डेव्हलप होत जाईल. लक्षात आलं? त्यामुळं प्रयत्न करा. जमलं तर चांगली गोष्ट आहे, नाही जमलं तरी नो प्रॉब्लेम. आपले जो टेलिग्रामवर ग्रुप आहे, त्या ग्रुपवर तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि टाका याच्यामध्ये. एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा, स्क्रीनशॉट काढा आणि टाका. कोण ना कोणतरी तुम्हाला याचा आन्सर नक्की देईल. टेलिग्रामचं चॅनलची लिंक मी तुम्हाला देतो. ग्रुपची देखील लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. जॉईन करा. तुम्हाला काहीही डाऊट असले तर त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. क्वेश्चन कुठला विचारायचा असला, स्क्रीनशॉट काढा, फोटो काढा, तिथं टाका. कोण ना कोणतरी उत्तर देईल. कोणी नाही दिलं तर मी देईल. ओके, ठीक आहे. सो सेशन आवडला तर लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.